तर रोहित पवारांनी वाशिमच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय। शेतकरी नुकसानीमुळे रडत असल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला। पुरामुळे हळद सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचा व्हिडिओ जो आहे तो आता रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आला। पंधरा गावामध्ये ढगफुटी होऊन प्रचंड शेतीचं नुकसान झालं। देवेंद्र भाऊ, हे पूर्ण आमची हळद अशी उघडी पडली, सगळी सोयाबीन वाहून गेलं, हळद वाहून गेली, सगळं इतकं मोठं नुकसान झाले की शेतीतून बऱ्याच ठिकाणी म्हणजे असे कालवे निर्माण झाले, इतकं पाणी शेती खरडून गेली। तरी देवेंद्र भाऊ, तुम्ही शेतकऱ्याला चांगल्या परीनं मदत करून आम्हाला याच्यापासून वाचवा, नाही तर अन्यथा आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। आज तर माझी विनंती आहे की दोन महान नेत्यांचा आज वाढदिवस आहे, तर आजच्या दिवशी मी एक आता व्हिडिओ ट्विट केलेला आहे। वाशिम जिल्ह्यातला एक शेतकरी अतिवृष्टी आज सकाळी झाली, बिचारा त्या चिखलात जाऊन रडतोय। त्याचे जे काही डोळ्यातलं पाणी आहे ते आमच्या या नेत्यांना दिसेल का? वाढदिवसानिमित्त हे दोन मोठे नेते आमच्या शेतकऱ्यांसाठी काही जाहीर करतील का, असा विचार नाही तर प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो।